रसिक श्रोते हो आणि माझ्या बालमित्रांनो, मी मनापासून आपलं स्वागत करते. पंख येती पक्षाला ह्या उपक्रमाअंतर्गत मी आपलं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस आहे 5वी कथा, बालकथा घेऊन मी आपल्या समोर सादर करणार आहे. ही बालकथा चे शीर्षक जे आहे ते आनंदाचं झाड. झाडासंबंधीची ही कथा आहे. थोडंसं झाडाविषयी मला अगदी म्हणजे जशी स्फुरली ही कथा त्याचं थोडंसं मी सांगते आपल्याला, की आपल्या संत महात्म्यांनी कितीतरी ओव्या आणि अभंगातून झाडांचा महिमा, वृक्षांचा महिमा सांगितलेला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. त्यांनी चक्क ह्या वृक्षांना आपले सोयरे म्हटलेलं आहे. म्हणजे बघा किती जीवश्य असं नातं आपलं आहे. हे नातं आपण कशा पद्धतीने जोपासतो हे आता आपल्याला विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. आणखीन एक तुम्हाला विचार सांगते संत महात्म्यांचा. वृक्ष आमचा गुरु, वृक्ष असे कल्पतरू, सौख्याचा सागरू वृक्ष माझा. वृक्ष हा आपला गुरु आहे. त्यांनी काय काय तो शिकवतो आणि इतकं सहज शिकवतो की त्या सहज शिक्षणातून आपल्याला नकळत कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. पण शिकायला आपण तयार असलो तर. वृक्ष हा देतच असतो. आचार्य विनोबा भावेंनी सांगितलेले देतो तो देव, म्हणजे देवाचं हे रूप त्यांनी सांगितले की जो देतच असतो तो देव. मग तो काय देतो? तो आनंद देतो, तो आपल्याला आधार देतो, आसरा देतो, तो आपल्याला संयम शिकवतो, तो आपल्याला त्याग कसा करायचा, निस्वार्थ त्याग कसा करायचा हे तो शिकवतो, तो निस्वार्थ प्रेम कसं करायचं हेही तो शिकवत असतो. अगदी निष्पाप भावनेने हे सगळं चाललेलं असतं. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळतं निष्पाप भावना त्यांची? आपल्याला तर माहीत आहे की थोर वैज्ञानिक जे बोस जे आहेत त्यांनी काय सांगितलं की वनस्पतीला जीव असतो आणि त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या संवेदना, ह्या सगळ्या भावना त्यांच्यामध्ये असतात. पण ते समजायची, ते जाणून घेण्याची आपली क्षमता किंवा आपल्यामधली जी क्षमता ती कमी पडते का? कमीच पडते. बघा, तुम्ही एखाद्या रोपट्याला लावलं, आपणच लावलं आणि आपण त्याला प्रेमाने पाणी घातलं, त्याच्याशी लाडाने मनापासून बोललो, तर खरंच त्याला आवडतं बरं का. ते इतकं छान फुलतं, इतकं छान बहरतं, सुंदर फुलं येतात. ती फुलंही आपण जर हळूवारपणे ती आपण चोंभाळली तर त्यांना आवडतं. ही भावना आपण समजून घेणं हे आवश्यक आहे आणि हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. आणि हे जे वनस्पती आहे किंवा वृक्ष आहेत हे तर आपल्याला प्राणवायू देतात. म्हणजे ते प्राणवायू सोडतात आणि आपण निर्माण केलेला प्रदूषित वायू हा ते घेतात. म्हणजे बघा की प्राणवायूशिवाय ही पूर्ण जीवसृष्टी ही जगली असती का? ह्या जीवसृष्टीमध्ये जे चैतन्य आहे, जे एक ऊर्जा जी आहे ती प्राणवायूशिवाय नाही. आणि हा प्राणवायू आपल्याला वृक्षामुळेच मिळतो. आणि म्हणून तर आपण म्हणतो ना की डोंगर, दर्या, जंगलं
वनराया देवराया तिथे आपण जर गेलो ना तर आपल्याला प्रसन्न वाटतं. असं का वाटतं बरं आपल्याला? किती छान वाटतं. डोळे निवतात. फक्त डोळे नाही निवत तर मनही निवतं. आणि इतकं छान वाटतं ना त्या हिरव्यागार वातावरणामध्ये. थंड हिरव्यागार असं वातावरण असतं. आणि ते जे जाणकार आहेत, जे मनापासून प्रेम करणार आहे वृक्षावर, त्यांच्याशी गुज करत असतात. या, तुमचं स्वागत आहे. ते तुम्हाला आपल्या अंगाखांद्यावर खेळायला सांगतात. माझ्या जवळ बसा म्हणतात. तुम्हाला ते मनापासून फळं देतात, फुलं देतात, सुगंधी फुलं. आणि मग त्या फुलांचं आपण काय करतो? लागलेच आपण म्हणतो की नाही, हे ना हे खूप छान आहे, ह्याचा रंग खूप चांगला आहे आणि ह्याचा ना सुगंध फारच छान आहे बरं का, हे नको हे नको फूल, ह्याचा रंग कसला आहे हा. पण निसर्गाने तो त्याला हाच रंग घेऊन फुलायला सांगितलेले आहे आणि तो भरभरून फुलतो आहे. आणि त्या फुलण्यातून एक भोवताली सगळं चैतन्य निर्माण करतो आहे. त्या फुलांच्या रंगातून तर आकर्षित होऊन रंगीबेरंगी फुलपाखरं येतात. आणि ही फुलपाखरं एका फुलावर मधून दुसऱ्या फुलावर जातात. आपल्याला उगीच खेळ वाटतो तो, पण तो नुसता खेळ नसतो त्यांचा. ते जगण्याची धडपड असते. आणि ही जगण्याची धडपड जी आहे ती इथे ती एकंदरीत क्रिया चाललेली असते. आणि त्यातून फक्त स्वतःच्या जगण्याची धडपड नव्हे, तर त्यातून स्वार्थ आणि परमार्थ, त्यातून कितीतरी मौलिक असं कार्य ह्या छोटुकल्या चिमुकल्या फुलपाखरू जे आहेत ते करत असतात. परागसिंचनाचं कार्य. आणि छोट्या छोट्या इवल्या ह्या मधमाशा देखील कुठल्याही, तुम्हाला जरी आपल्याला जरी वाटत असेल की हे फूल नको ते फूल नको, पण त्यांना माहीत असतं की कुठल्या फुलामध्ये किती मध आहे आणि कसा मध आहे, मकरंद कसा आहे, हे त्याला कळतं. आपल्याला कसं कळत नाही बरं? आपण तर बुद्धिनिष्ठ आहोत, बुद्धिवान आहोत, तरी आपल्याला का बरं कळत नाही हे? आणि ते नाही आहेत असं नाही, तेही बुद्धिवान आहे, पण निष्पाप स्वरूपाचं त्यांचं हे वागणं आहे. ते आपण समजून घेण्यामध्ये कमी पडतो असं मला वाटतं. आणि ह्या मधमाशा ह्या देखील रुंजी घालतात त्या फुलांच्या भोवती आणि त्या आपल्या परागसिंचनाचं कार्य करत असतात. एका शास्त्रज्ञाने असं सांगितलं आहे, अशी जर वेळ आली की मधमाशा नष्ट झाल्या ह्या भूतलावरनं, तर समजा अगदी फारच अल्प वेळ राहणारे माणसाचाही विनाश व्हायला. बघा म्हणजे किती मोलाचं त्यांचं अस्तित्व आहे. ह्या सृष्टीमध्ये सगळ्या अगदी बारीक सूक्ष्म जीवापासून ते आपण जे आपल्याला श्रेष्ठ समजतो आपल्यापर्यंत, किंवा वाघोबा आणि आपला जंगलाचा राजा त्यांच्यापर्यंत, हे सगळे प्राणी जे आहेत ते मानवापेक्षाही कितीतरी पटीने सर्वार्थाने श्रेष्ठ आहेत. आणि हे सगळं त्यांना अगदी मनोमन जीवन कसं काय बरं जगायला मिळतं? तर वृक्षामुळे. जंगलं असतील तर हे जीवन आहे, वृक्ष असतील तर हे सगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत, जीवजीवाणू आहेत. ही जीवसृष्टी जी आहे ती त्यांच्यामुळे आहे. एवढंच नव्हे तर ह्या जमिनीची मशागत देखील हे वृक्ष करत असतात. खोल खोल जमिनीच्या आत ह्या वृक्षांची मुळं कातळातून झऱ्यांची निर्मिती करत असतात. झरे पाझरत असतात त्याच्यामुळे, आणि पाण्याचा ठेवा हे जपून ठेवत असतात. आणि त्यामुळे साहजिकच जमिनीची तर म्हणजे सेवा तर होतेच, संवर्धन तर होतंच, त्याचबरोबर पाण्याचंही अखंड प्रवाह हा प्रवाहित राहतो. म्हणजे बघा, जमीन, पाणी, आणि ह्याहीपेक्षा आणखीन महत्त्वाचं म्हणजे हे हिरवं चैतन्य जे आहे ते
आपला मोठा बाप्पा जो बसलेला आहे सूर्य, हा त्यांना प्रदान करत असतो, ज्याला आपण हरित द्रवीकरण म्हणतो. आणि त्यातून हे हिरवी सळसळ आपल्याला जी दिसते ती डोळ्याला किती छान वाटते हो. आणि ही सळसळ जी आहे, मला तर वाटतं शास्त्रोक्त संगीताचं जे मूळ, ज्याला आपण म्हणू ते काय असेल, कुठे असेल, ते हे झाडांच्या सळसळीत आहे. हे जेव्हा ही पालवी सळसळ करते आणि त्या सळसळीतून एक सुंदर मधुर असा आवाज, स्वर, संगीत स्वर हा निर्माण होतो, हा समजून घेण्यासाठी तसा आपण कानसेन असावा लागतो ना. एवढंच नव्हे तर ह्या सुंदर हिरव्यागार डेरेदार वृक्षांवर येणारे जे रमणीय असे पक्षी जे आहेत, त्यांचं मंजूळ सुस्वर म्हणजे काय हो. पंचम स्वर जो आहे तो आपल्याला त्या डेरेदार आम्रवृक्षातून तर आपल्याला ऐकायला मिळाला ना. त्यानंतरच आपण तो स्वर किंवा ती ताण जी आहे ती तयार केली. म्हणजे बघा केवढं मोलाचं कार्य आपल्या अस्तित्वासाठी, एकूणच सृष्टीच्या सातत्यासाठी, अस्तित्वासाठी वृक्षाचं किती अद्भुत विलक्षण असं कार्य हे चाललेलं असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर ही वृक्षवल्ली ही जी आहे ती आपली सोयरी आहे. आणि हे सोयरपण आपण निभवतो का. आता तर अलीकडे आपल्याला सोयरसूत म्हणजे काय, आपल्याला कशाचं सोयरसूतकच नाही असं आपण म्हणतो, इतके आपण वृक्ष झालेलो आहोत. आता तर आपल्याला सजग होणं फार गरजेचं आहे. आपण बघतो आहोत की जगभर काय चाललेलं आहे, कसा ऱ्हास चाललेला आहे निसर्गाचा. मोठमोठी जंगलं कशी विनाश पावत आहेत आणि पावायला घालतो आहोत आपण. असं का होतं आहे. एवढं सुंदर ॲमेझॉनचं जंगल आहे, आपल्या भारतातले किती जंगल, ब्राझीलचं आता वणवा पेटला, हे का होतं बरं. आणि त्या वणव्या पेटल्यानंतर तुम्ही देखील पाहिलं असेल की किती छान असे पक्षी होरपळलेले प्राणी आणि अगदी मिठ्या मारत होते हो माणसं दिसली तर. म्हणजे बघा किती संवेदना आहेत. आणि ही झाडं देखील जळत असतील तर त्यांची हुकार, त्यांचं दुःखानं आक्रोश जो आहे तो आपल्याला ऐकू येत होता का हो. एवढा मोठं त्याग, एवढा मोठं उदात्त उदार अशा प्रकारचं समर्पणाचं कार्य करणारा हा वृक्ष, हा हा ह्याच्यासमोर नतमस्तक होऊन नुसतं चालणार नाही आहे, तर त्याचं जपणूक करणं, त्याचं संवर्धन करणं हे आज अत्यंत नितांत गरज होऊन बसलेली आहे. निसर्ग नियमानुसार बघा की एखादा वृक्ष हा जसा जननाचा आनंद उत्सव असतो, सुंदर पालवी फुटते, लुसलुशीत पालवी, मस्त ते वृक्ष बहरतो, फांद्या फुटतात आणि फांद्या देखील डौलदार असं त्या झाडाला एक आकृती निर्माण करतात, फुलं येतात, सुंदर फळं येतात. त्या झाडामध्ये काहीतरी एक नाजूक कोवळी कुजबूज पण चालते घरट्यांमधून. हे सगळं असताना जननाचा उत्सव त्या वृक्षांमध्ये आपण बघत असतो, परंतु त्याचबरोबर मरणाचाही ते उत्सव करत असतात. प्रत्येक फळ हे लागल्यानंतर त्या फळाची बी जेव्हा जमिनीत पडते तेव्हा ती रुजते, परत नवनिर्मितीला लागते. प्रत्येक फूल त्या वृक्षाच्या पायथ्याशी पडतं आणि ते नतमस्तक होतं की ए माऊली, तू मला अंगा खांद्यावर खेळवलंस, आता हे माझं समर्पण तू स्वीकार. इतकं छान हा विचार आपल्याला हा वृक्ष देत असतो. आणि ह्या विचारातून मला हे लहान मुलांसाठी ही कथा लिहावीशी वाटली. ही कथा बालभारतीच्या 4थीच्या वर्गासाठी स्वीकारलेली आहे. मी त्या कथेचं नाव आहे आनंदाचं झाड.
खरं म्हणजे हे आनंदाचं झाड माझं इतकं बहरलं आहे ना, मला इतका भरभरून आनंद दिला आहे की खेडोपाडी असलेली मुलं मला फोन करतात, मला पत्र लिहितात. बाई, तुम्ही तुमचं आनंदाचं झाड तुम्ही लिहिलं आहे ना, तर तुम्ही या ना आमच्या शाळेत, आम्हाला वाचून दाखवा ना. खरंच का तुमच्या घरासमोर हे झाड आहे आनंद देणारं? तुमच्या घरासमोर तुम्ही लावलेलं आहे का? इतके निरागस प्रश्न ते विचारतात. आणि किती पत्र आलीत ह्या. आणि त्यामुळे माझं म्हणजे माझं आनंदाचं झाड इतकं बहरलं आहे, हे तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी तुम्हाला ही आज आनंदाचं झाड ही कथा वाचून दाखवत आहे. आम्ही जेव्हा आमच्या नवीन घरात राहायला आलो तेव्हा घरासमोर छान बाग आधी लावायची असं आईनं आणि मी ठरवलं. आईला शहरात लावतात तशी आकृतीबद्ध बाग नको होती. हिरव्यागार दाट वनासारखी बाग लावायची होती आम्हाला. मी आणि आईनं अंगणातल्या एका कोपऱ्यात मोगऱ्याच्या रोपाचं वन लावलं, तर दुसऱ्या कोपऱ्यात जाईच्या वेलीसाठी मांडव घातला. तिसऱ्या कोपऱ्यात कढीपत्ता, लिंब आणि मधुमालती लावली. आणि चौथ्या उरलेल्या कोपऱ्यात आईच्या मैत्रिणीने दिलेलं शेवग्याचं रोप लावलं, कारण त्या कोपऱ्यात ना शेवग्याला वाढायला भरपूर वाव होता. स्वयंपाकघरातलं सांडपाणी त्याला भरपूर मिळत होतं आणि पुरेसं ऊन आणि वारंही. आई अगदी नियमित बागेची मशागत करीत होती. वेळच्या वेळी स्वच्छता, शेणखत टाकणं, पाणी टाकणं, पिवळी पानं काढून टाकणं, कीटकनाशक फवारणी करणं, अशी नियमित तिची कामं चाललेली होती. आमची बाग छान फुलत होती. अगदी आल्या गेल्यांनाही बागेतून घरात जावंसं वाटत नव्हतं. इतकी सुंदर, हिरवीगार आणि प्रसन्न वाटत होती. आईसोबत मीही बागकामाला थोडीफार मदत करत होते. बागकामाची वेळ कशी भुरकन निघून जाते हे कळतच नाही. झाडांना पाणी घालायचं काम मला खूप आवडतं. झाडांना पाण्याच्या फवाऱ्याने न्हाऊ घालणं मला खूप आवडतं. पाण्याच्या फवाऱ्याने जणू पावसात भिजल्यासारखं झाडांच्या पानांना फुलं थुईथुई नाचल्यासारखी वाटतात. मीही आनंदाने त्यांच्या नृत्यात सामील होते. झाडासारखं मलाही भिजायला खूप खूप आवडतं. सकाळी सकाळी तर इतकी मज्जा असते आमच्या बागेत. फुलपाखरांचे थवेच्या थवे आमच्या बागेत लपाछपीच्या खेळात दंग असतात. मलाही त्यांच्या मागे मागे पळायला खूप मज्जा वाटते. हळूच एखादं फुलपाखरू फुलावर नाजूक पंखाची उघडझाप करीत फुलातला मध चोखत होतं. हे मी अगदी जवळून पाहिलं. फुलातला मध पोटभर पिऊन पुन्हा स्वारी निघाली हुंदडायला. रंगीबेरंगी फुलांच्या ताटवावर काही भुंगे गुणगुण 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 करीत होती. त्याच्या भोवती गिरक्या घेत होती. मी घाबरले ना. एक भुंगा माझ्या अगदी जवळून गेला. माझ्या कानात एकदम गुणगुण गुणगुण करीत जणू मला तो सांगत होता, अगं घाबरू नकोस, मी तुझा मित्रच आहे. उगीचच मला घाबरू नकोस. हे बघ मी कसा फुलातला मध पितो आणि परागसिंचन करतो. मी हळूच त्याच्या मागे गेले आणि थांबले. मला खात्री पटली, हा निळसर जांभळा चमकदार भुंगा हा तर आपला मित्रच. थांब, आता त्या दिनू आणि पिंट्याला कशी दाखवतेस. दिनू आणि पिंट्या भुंग्याच्या पायाला दोरा बांधून जो खेळ खेळतात ना, त्या खेळानं कधी भुंग्याचे पंख तर कधी पाय मोडतो. कधी कधी तर बिचारा भुंगा घायाळही होतो. ह्याला काय खेळ म्हणायचं? ही तर क्रूर चेष्टा. थांब, आता बघतेस कशी. असा खेळ पुन्हा खेळायला तर त्याचे पायच बांधून ठेवायला सांगेन बाबांना. झाडाच्या भोवती आळं करणं हे तसं अवघड काम. तरी पण मातीत खेळायला मिळतं म्हणून आईच्या कामात लुडबुड माझी चालू असते. मातीत खेळायची औरच मजा असते. माती खणत असताना एक किड्याने माझ्या हाताचा कडकडूनचा आवाज घेतला. मी एकदम ओरडले, आई, अगं आई गं.
आणि बघेपर्यंत पठ्ठा किडा मातीत गायब झाला बेटा. म्हणत असेल बिचारा, काय ग शहाणे, का माझ्या घर अंगण मोडतेस, थांब तुला दाखवतोच कसा. चाव्याच्या जागी चांगलं लाल लाल झालं होतं आणि आग होत होती. मातीकाम करताना आम्हाला खूप वेगवेगळ्या रंगरूपाचे किडे आणि कीटक भेटले. त्यांची नावं मला माहीत नाही. काही मातीच्या रंगाचे, तर काही काळ्या रंगाचे, काही तपकिरी, तर काही वाळलेल्या पानांच्या रंगाचे, तर काही हिरव्या पानांच्या रंगाचे, काही मातीत दडून बसलेले, तर काही पानं आड लपलेले. त्यांच्या हालचाली बघताना कसा वेळ निघून जातो भरकन कळतच नाही. काम मात्र बाकी राहतं. त्या सर्व किड्यांची नावं मी आता आमच्या विज्ञानाच्या सरांना विचारणार आहे. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली. झाड जोमाने वाढत होतं. उंच उंच झाड. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती. काही फांद्यांना तो मोहोर फुलला होता. पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडावर लोंबकळत होते. प्रसन्न हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. एरवी शेवग्याचं झाड फार आवडलंही नसतं, मात्र आमचा शेवगा खूप छान बहरला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्याच्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती. एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका. इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका. मला तर जरा काकूंचा रागच आला. मी काही म्हणायच्या आईच म्हणाली, झाडं ती सगळी सारखीच, उलट झाडं ही परोपकारी असतात, ती का बरं आपल्यात भांडणं लावतील. आपण माणसंच अविचारी, वाईट विचारांची. झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरं देतात, आधार देतात. आई म्हणाली, मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. काकू म्हणाल्या, अहो लोक शेंगा तोडून येतील तेव्हा नाही का तुम्ही भांडणार त्यांच्याशी. आई म्हणाली, नेव देत नेल्या तर, खाण्याचीच वस्तू ती. झाडानं त्या शेंगा काही फक्त आमच्यासाठीच नाही पिकवल्या. झाडाला शेंगा असे तो लोकांचं लक्ष झाडावर जाणारच. मला आणि आईला शेवग्याच्या शेंगा मिळो न मिळो, पण ते झाड खूप आवडत होतं. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पशुपक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा. या शेवग्यामुळे मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे मोहक रंग, लयदार लकवी, गोड आवाज, त्यांचे मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या कळली. आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसावर रुंजी घालत गुणगुण 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 गुणगुणणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्यांची माझी भेट झाली. फुलांमधला मध पिऊन दंग होऊन फुलाभोवती मधमाशांचं ताल नृत्य मी या आमच्या शेवग्यावरच पाहिलं. अलगद हवेत तरंगत इवल्या चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली. नेमक्या मधाचे गच्च भरलेल्या फुलातून हवेत अलगद मध चोखण्याची कला पाहावी ती फुलचुक्यांची. इटुकल्या पोटभर, अगदी बोटभर फुलचुक्या असतात, मात्र चपळ कसरटपट्टू. एरवी मला कधीच दिसला नसता. फक्त आवाजाच ऐकू होते त्याचा, तो म्हणजे तांबट पक्षी. मनमुरादपणे मान खालीवर खालीवर करीत अगदी एकाग्रतेने तुक 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 आवाजाचा टणत्कार करत होता. मला तो चक्क आमच्या शेवग्यावर तो दिसला. वसंत ऋतूत तर भर उन्हाळ्यात शेवग्याच्या उंच उंच शेंड्यावर कोकिळ पक्षी शांतपणे फांदीवर झुलताना मी पाहिला. छोटे छोटे हिरवे पोपटी वेड्या रागूंचे थवेच्या थवे अलगट उडत उडत हवेत तरंगत कधी किडे तर कधी पराग केशरांचा फज्जा उडवताना पाहिलं.
वेडे राघू हवेत तरंग शिकार करण्यात अगदीच पटायतं. सर्व ऋतूमध्ये विविध पशुपक्षी कीटक-किड्यांचं आमचा शेवगा हे माहेर बनलं. वाळलेल्या शेंगांच्या टणक बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे. पोपटांच्या हिरवागार मखमली रंग, लांब सडक शेपूट आणि नखरेबाज हालचाली मी अगदी जवळून पाहिल्या. बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले. चिमण्यांची अखंड चिवचिव आणि साळुंक्यांची एकसारखी किलकिल किलकिल अगदी कान किट्ट करणारी मी जवळून ऐकली. हिवाळ्यात तर खंड्या देखील नियमित हजेरी लावू लागला. एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं. खंड्याचा तो देखणा मोरपंखी निळा रंग आणि रूप, बाकदार मोठी एक भद्दाडी चोच, त्याची एकाग्रता आणि किलकिल 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 आवाज करत सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानं. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा होता. माझा तो आवडता मित्र झाला. मी त्याची खूप निगा राखते. तो अजबखानाच आहे माझा. त्यानं मला कितीतरी सुंदर पक्षी, किडे, कीटकांची ओळख करून दिली. त्यानं माझं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला. शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात. किती सुरेख, झिरमीर झिरमीर नक्षीदार हिरवीगार पानं. शेवग्याचा फुलोरा पांढरा शुभ्र रंग हा पक्ष्यांप्रमाणे माणसांचं मनही मोहित करतो. आई म्हणत होती की आपल्या आयुर्वेदात असं म्हटलंय की शेवग्याच्या पाल्यात भरपूर लोहतत्व असतं. तसंच जीवनसत्व अ आणि क आणि कॅल्शियम, फॉस्फरस याचाही भरपूर साठा असतो. आरोग्यवर्धक गुणकारी झाड आहे हा शेवगा. खेड्यापाड्यात तर शेवग्याच्या पाल्याची, फुलांचीही भाजी खातात. शेंगा तर भरपूर चवदारच असतात. आई तर शेंगांची भाजी तर कधी पिठल्यात टाकून तर कधी वरणात टाकून वरण करते. शेंगा नुसत्या चवदार नसतात तर त्या पौष्टिकही असतात असं आई म्हणते. असा हा गुणकारी शेवगा आमच्या घरदारात आनंदी आनंद निर्माण करणारा मित्र आहे. रोज सकाळी उठल्या उठल्या मला खिडकीतून तो खुणवतो, अगं मैत्रीणबाई, उठ आता, कशी आहेस? आपल्या प्रसन्न हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो. रोज नवीन उत्साह माझ्या निर्माण करतो. त्याच्या अंगाखांद्यावर पशुपक्ष्यांचा उत्साह बहरलेला असतो. हा पठ्ठा शेवगा आनंदाने झुलत डुलत त्यांना साथ घालत असतो आणि या आनंद उत्सवात मीही सहभागी होते आणि नाचू लागते, गाऊ लागते. कशी वाटली माझी कथा ही बालमित्रांनो आपण सर्वांना? खरं शेवग्याच्या झाडाबद्दल एवढं काही लिहिणं होईल असं मला देखील वाटलं नव्हतं. पण हे खरं आहे बरं का, की आमच्या दारासमोर एक शेवग्याचं झाड आणि त्यांनी आम्हाला किती समृद्ध तर केलं, पण आनंद ज्याची म्हणजे अनमोल आनंद ज्याला म्हणतो की तो कुठेच मिळू शकत नाही, तो त्याने भरभरून दिला. असा हा शेवगा, हा आमचं आनंदाचं झाड. मला माझी कथा आवडली तर तुम्ही नक्की लाईक करा. तुमचे कॉमेंट्स हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, तेही तुम्ही कळवा. आता उद्या भेटूयात 5 वाजता ठीक 6वी कथा घेऊन. नक्की भेटूयात. नमस्कार.